राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस देशातील दर्जेदार तालीम बनवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या। पवार यांनी आज श्री शाहू विजय गंगावेस तालमीस भेट दिली। येथील मल्ल व वस्तादांची राहणे भोजन व्यवस्थेसह परिसराची पाहणी करून वस्ताद व मल्लांशी संवाद साधला। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, अनेक तालमी बांधल्या, यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत। हीच परंपरा कायम राहण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद व मल्लांना सर्व सुविधा असणाऱ्या तालीम बनवणं आवश्यक आहे। यासाठी देशभरातील चांगल्यात चांगल्या तालमीचा अभ्यास करून त्या धर्तीवर गंगावेस तालमीचा विकास करण्यात येईल। यासाठी विविध आर्किटेक्टकडून सर्व सोयी सुविधांचा समावेश असणारे आराखडे मागवून घ्यावेत। यातील सर्वोत्कृष्ट आराखडा मंजूर करून त्यानुसार या तालमीचा विकास करू असं त्यांनी सांगितलं। यावेळी तालमीत सध्या प्रशिक्षण घेत असणाऱ्या मल्लांची संख्या, वस्ताद व मल्लांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था, वय, गाव, किती वर्षांपासून तालमीत प्रशिक्षण घेत आहे, शिक्षणाची व्यवस्था आदींविषयी त्यांनी मल्लांशी संवाद साधला। तालमीचं नूतनीकरण करताना या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुविधा, ऑलिम्पिकच्या धर्तीवर मॅट, माती, स्वच्छतागृह, शॉवर, मजबूत भिंती, कौलं, उपलब्ध जागेत मिळणारा FSI आदींबाबत विचार करा असं सांगून तालमीचा विकास करताना हेरिटेज टच कायम ठेवा, 200 मल्लांची राहण्याची व्यवस्था करा, हवा खेळती राहील व या जागेतील वृक्षतोड होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। गंगावेस तालमीत सध्या 70 मल्लांची राहण्याची सोय असून बऱ्याच मल्लांना बाहेर राहावं लागतं। तालमीची पडझड होत असून तालीम व राहण्याची सोय होणं गरजेचं आहे असं आवाहन वस्तादांनी केलं।